हेलो गाइज, जे विद्यार्थी UGC नेट आणि MS सेट हा एक्झाम कॉमर्स या सब्जेक्टमधून देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आजपासून आपण पूर्णपणे युनिट वाईज टॉपिक वाईज कॉमर्सचा सिलेबस कव्हर करून घेणार आहोत, तेही फ्री ऑफ कॉस्टमध्ये। गाइज टोटल 200+ लेक्चर भेटतील आणि 200+ लेक्चरमध्ये एंटायर सिलेबस कॉमर्सचा आपण कव्हर करून घेणार आहोत। त्याआधी गाइज चॅनलवर नवीन असाल तर नेट सेट आणि पेट यांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आणि गाइज या चॅनलचे एक नवीन टेलिग्राम चॅनल आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला जॉइन करून ठेवा जेणेकरून कुठली PPT असेल PDF असेल ती तुम्हाला तिथे इमिजिएटली भेटत जाईल। आता गाइज आज आपण फर्स्ट लेक्चर सुरू करत आहोत। या लेक्चरमध्ये आपण सुरू करत आहोत युनिट नंबर फर्स्ट, बिझनेस इन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस। आता गाइज जो आपला युनिट नंबर फर्स्ट आहे इथपासून तर युनिट नंबर 10 इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग इथपर्यंत आपले टोटल 200+ लेक्चर होतील आणि गॅरंटी देतो कुठलाही टॉपिक तुमचा मिस होणार नाही। प्रत्येक टॉपिकला आपण टच करणार आहोत, म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट निदान तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे टोटल 10च्या 10 युनिट मधल्या, म्हणून आपले 200+ लेक्चर होतील आणि पूर्ण तुमचा सिलेबस देखील कव्हर होईल। तर गाइज जो युनिट नंबर फर्स्ट आहे त्याचा आपण पूर्णपणे सिलेबस काल पूर्णपणे डिस्कस केलता, म्हणून आज आपण सिलेबस पाहत नाहीये। ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी नक्की पहा, त्यामध्ये टोटल जे आपले 10 युनिट आहेत त्यांचा सिलेबस काय म्हणतो, कुठले टॉपिक महत्त्वाचे ते आपण काल डिस्कस केलं होतं। तर युनिट नंबर फर्स्टचा हा पूर्णपणे सिलेबस आहे, हा सिलेबस मी काल डिस्कस केला होता म्हणून आता डिस्कस करत नाहीये। आणि गाइज महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिझनेस इन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस हा आपला युनिट नंबर फर्स्ट आहे, याचं देखील आपण क्लासिफिकेशन केलंय सिलेबस वाईज। तर यामध्ये क्लासिफिकेशन आपण चॅप्टरायझेशन मार्फत केलंय, यामध्ये इंडेक्स आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट आपला चॅप्टर आहे कन्सेप्ट ऑफ बिझनेस इन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस, हा फर्स्ट चॅप्टर आहे। त्यानंतर यामध्ये बिझनेस इन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस जे आपलं चॅप्टर फर्स्ट मध्ये कव्हर झालं नाही ते चॅप्टर सेकंड मध्ये आपण कव्हर करून घेणार आहोत। त्यानंतर थिअरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड सर्वात महत्त्वाचा टॉपिक, इथनं कमीत कमी एक क्वेश्चन 110% येतोच, जास्तीत जास्त 2-3 येऊ शकतात पण एक कमीत कमी येतो तिसऱ्या चॅप्टर मार्फत। नंतर बॅलन्स ऑफ पेमेंट चौथा चॅप्टर आहे। त्यानंतर पाचवा चॅप्टर आहे रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन, यामध्ये टोटल आपले जवळजवळ 60 स्टेप असतात, त्या स्टेप तुम्हाला समजल्या तर अख्खा चॅप्टर समजून जातो। नंतर 6 नंबरचा चॅप्टर आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन, हा आपण कव्हर करणारच आहोत। त्यानंतर याच्यामध्ये IMF वगैरे असेल ते आपण कव्हर करणार आहे। त्यानंतर ॲग्रीमेंट इन वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, यामध्ये ज्या ॲग्रीमेंट आहेत WTOच्या त्या आपण पूर्णपणे कव्हर करून घेणार आहोत। तर एकंदरीत टोटल 7 चॅप्टरमध्ये आपण पूर्णपणे युनिट नंबर फर्स्टला कव्हर करणार आहोत, त्याच्यातील आज फर्स्ट लेक्चर आहे। फर्स्ट लेक्चरमध्ये आपण सुरू करत आहोत एकदम बेसिक पासून चॅप्टर नंबर फर्स्ट। चॅप्टर नंबर फर्स्टवर तुम्हाला मे बी 5 ते 6 लेक्चर भेटतील आणि चॅप्टर नंबर फर्स्ट आपण तिथे क्लोज करणार आहोत। तर गाइज सुरू करूया चॅप्टर नंबर फर्स्ट, कन्सेप्ट ऑफ बिझनेस इन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस। यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम मीनिंग ऑफ बिझनेस, बिझनेस आहे काय इथनं सुरू करायचं, एकदम क्रॅश पासून अनेकांना माहीत असतं पण अनेकांना माहीत नसतं, आपण थेरटिकल पण पाहणार आहोत। तर हे पहा, तर बिझनेस म्हणजे अशी कुठली ऍक्टिव्हिटी ज्या ऍक्टिव्हिटी मार्फत आपण प्रोड्युसिंग किंवा बाईंग अँड सेलिंग ऑफ एनी काइंड ऑफ प्रोडक्ट हे करतोय आणि त्यामार्फत आपल्याला पैसा भेटतोय म्हणजे मनी भेटतोय, त्या ऍक्टिव्हिटींच्या कॉम्बिनेशनला आपण बिझनेस असं म्हणतो थोडक्यामध्ये। आता मी वाचून दाखवणार नाही, वाचायचं हे काम तुमचं आहे, त्याचं रिझन सांगतो, वाचून तर कोणी दाखवल, कन्सेप्ट समजून सांगणं हे महत्त्वाचं असतं। मी वाचण्यात टाइम घालणार पुन्हा ते वाचलेलं मराठीतून सांगणार, अशा गोष्टी चुकीच्या असतात। जे सांगायचंय ते डायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुमचाही टाइम सेव्ह होईल आणि ज्यांना वाचायचं ते व्हिडिओ स्टॉप करून हे वाचू शकतात। जे लिहिलंय तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शॉर्टमध्ये। इथे फर्स्ट आपण पाहतोय मीनिंग ऑफ बिझनेस, पुन्हा रिपीट करतो, बिझनेस म्हणजे अशी कुठलीही ऍक्टिव्हिटी ज्या ऍक्टिव्हिटी मार्फत तुम्ही प्रोड्युसिंग त्यावर किंवा बाईंग अँड सेलिंग ऑफ एनी काइंड ऑफ प्रोडक्ट आणि या ज्या ऍक्टिव्हिटींचं कॉम्बिनेशन आहे त्यामार्फत तुम्हाला काय होतंय, मेकिंग ऑफ मनी, म्हणजे तुम्ही पैसा कमवताय, या ऍक्टिव्हिटीच्या कॉम्बिनेशनला तुम्ही म्हणता बिझनेस। पेपरला विचारत नाही पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। त्यानंतर बेसिक मिनिंग ऑफ इन्व्हायरमेंट, आता फर्स्ट कळालं तुम्हाला बिझनेस काय, त्यानंतर इन्व्हायरमेंटचं मिनिंग काय होतं हे आपण पाहतोय। आता इन्व्हायरमेंट म्हणजे काय, इन्व्हायरमेंट म्हणजे थोडक्यात तुम्ही जिथं राहता किंवा तुम्ही जिथं वावरताय तिथला तुमच्या सभोवतालचा पूर्णपणे परिसर म्हणजे इन्व्हायरमेंट। म्हणजे हा फॉर एक्झाम्पल ही इंडस्ट्री आहे, ह्या इंडस्ट्रीच्या सभोवतालचं सर्व परिसरला आपण इन्व्हायरमेंट म्हणतो। म्हणजेच हे बिझनेस आहे, या बिझनेसशी निगडीत
ज्या पण सर्व गोष्टी आहेत त्याच्या सभोवतालच्या, त्याला आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट म्हणतो थोडक्यामध्ये. मग काहीच बिझनेस एन्व्हायरमेंटचा अर्थ काय होतो, बिझनेस आणि त्याच्याशी निगडित सर्व गोष्टी म्हणजे बिझनेस एन्व्हायरमेंट. हे थोडक्यामध्ये आपल्याला कळलं. आता नेक्स्ट आहे व्हॉट इज बिझनेस एन्व्हायरमेंट. आता काहीच तुम्ही म्हणताल एक्झामला विचारत नाही. ठीक आहे, एक्झामला विचारत नाही या गोष्टी, बेसिक गोष्टी आहेत, पण एक आपण पूर्णपणे क्रॅशपासून आपण सुरू करत आहोत, मग अप्पर लेवलला आपण थोडं थोडं जाणार आहोत. ठीक आहे. आता व्हॉट इज बिझनेस एन्व्हायरमेंट, यामध्ये लक्षात ठेवा कधीही असेच घटक येतात जे बिझनेसला इन्फ्लुएन्स करतात, म्हणजे बिझनेसवर प्रभाव टाकतात. म्हणजे बिझनेस एन्व्हायरमेंटमध्ये कुठलेही एक्सटर्नल किंवा इंटरनल फॅक्टर जे बिझनेसला काय करतायत, इन्फ्लुएन्स करतायत. मग त्यामध्ये काही असू शकतं, कस्टमर असू शकतात, सप्लायर असू शकतात, गव्हर्नमेंटचे कुठल्याही पॉलिसी असू शकतात, सोशल कल्चर फॅक्टर असू शकतात, किंवा पॉलिटिकल असू शकतं, टेक्निकल असू शकतं, लिगल, कुठलंही एन्व्हायरमेंट जे बिझनेसला इम्पॅक्ट करतंय त्याला आपण बिझनेस एन्व्हायरमेंट असं म्हणतो थोडक्यामध्ये. आता नेक्स्ट आहे, आपण कळलं की आपल्याला बिझनेस म्हणजे काय, बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजे काय, या गोष्टी कळाल्या. नेक्स्ट इंडस्ट्री म्हणजे काय. आता बिझनेस कळालं, बिझनेसचं एन्व्हायरमेंट पण कळालं. आता इंडस्ट्री म्हणजे काय, तर गाईज हे पहा, इंडस्ट्री म्हणजे ए ग्रुप ऑफ कंपनीज. इट मीन्स दॅट आर रिलेटेड बेस ऑन देअर प्रायमरी बिझनेस ॲक्टिव्हिटी. म्हणजे इंडस्ट्रीचा स्कोप हा मोठा असतो कोणापेक्षा, बिझनेसपेक्षा. एक थोडक्यामध्ये एक उदाहरण देतो, त्यावर समजून सांगतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही काय म्हणता, फिल्म इंडस्ट्री. फिल्म इंडस्ट्री पर्टिक्युलर एखादा फिल्म प्रोडक्शन करत असतील तर ते एक पर्टिक्युलर बिझनेस आहे त्यांचा. पण अनेक फिल्म जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणतो आपण इंडस्ट्री. म्हणजे अनेक बिझनेस कॉम्बिनेशन, त्याला आपण इंडस्ट्री असं म्हणतो. आता थोडक्यामध्ये क्वेश्चन असा आला, लक्षात ठेवा, कोणाचा स्कोप जास्त असतो, इंडस्ट्रीचा का बिझनेसचा. तर इंडस्ट्रीचा स्कोप हा जास्त असतो. अनेक बिझनेसचं कॉम्बिनेशन म्हणजे एक इंडस्ट्री असते. हे थोडक्यामध्ये लक्षात ठेवा, त्यासाठी मी टर्म इथे ऍड केली होती. त्यानंतर नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ इंडस्ट्री. आता क्वेश्चन इथून बनतो की कुठल्या टाईपची कुठली इंडस्ट्री आहे, म्हणजे जे मी ऍड केले निध असा चार्ट त्यामार्फतच क्वेश्चन असतो. इथे तुम्हाला देतात ABCD आणि इकडं मॅचिंग करायला लावतात, कोणतं उदाहरण कशाचं आहे. तर हे पहा, बेसिक जसं सांगतोय तसंच पाठ करा, खूप अवघड नाही, सर्वात सोपं आहे. तर हे पहा, जे आपले टोटल टाइप्स आहे इंडस्ट्रीचे ते टोटल 4 आहेत. महत्वाचे 4 आहेत, आणखी बेसिक खूप आहेत, पण एक्झामला नॉर्मली हे 4च विचारतात. आतापर्यंत 4च विचारलेलं आहे. फर्स्ट आहे प्रायमरी इंडस्ट्री, त्यानंतर सेकंड आहे सेकंडरी इंडस्ट्री, थर्ड आहे टेरिटरी इंडस्ट्री आणि फोर्थ आहे क्वार्टनरी इंडस्ट्री. आता यामध्ये प्रायमरी शब्द काय आलाय, प्रायमरी. लक्षात ठेवायचं, प्रायमरी म्हणजे बेसिक एकदम, जिथं आपण फक्त ॲग्रिकल्चर करतोय किंवा ज्या नॅचरल गोष्टी त्यांच्याच गोष्टींचं इथं फिशिंग वगैरे ह्या गोष्टींचा इथं इन्व्हॉल्वमेंट होतं. थोडक्यामध्ये सांगायचं तर प्रायमरी इंडस्ट्री म्हणजे अशा इंडस्ट्री ज्या फक्त नेचरवर निगडित आहे आणि जिथे फक्त रॉ मटेरियल पुरतच मर्यादित स्कोप आहे. म्हणजे रॉ मटेरियलच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत नाही. थोडक्यामध्ये फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर करताय किंवा फिशिंग करताय, इथे कुठलीही प्रोसेस करत नाही, फिश फक्त तळ्यातून पकडताय विकताय. दिस इज प्रायमरी इंडस्ट्री. ठीक आहे. नंतर सेकंडरी इंडस्ट्री, सेकंडरी प्रायमरीच्या बेसवर, म्हणजे जे लोक प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये ज्या गोष्टी उत्पादित करतात त्या कुठे पाठवतात, सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं ॲग्रिकल्चर लँड आहे, त्या ॲग्रिकल्चर लँडने एखादी गोष्ट प्रोड्यूस केल्यानंतर ती सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये जाते. म्हणजेच त्या ॲग्रिकल्चर लँडने जे गोष्ट प्रोड्यूस केली तिथं त्याला काय केलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. त्या रॉ मटेरियलला काहीतरी कन्वर्ट करण्यापासूनचा प्रयत्न केला जातो. म्हणजे जे रॉ मटेरियल आहे त्याचं कन्व्हर्जन होतं गुड्समध्ये, त्याला म्हणतो आपण सेकंडरी इंडस्ट्री. प्रायमरी म्हणजे एकदम बेसिक, तिथं कसली प्रोसेस वगैरे नाहीये, एकदम बेसिक नेचरपासून आपण गोष्टी कलेक्ट करतोय, प्रायमरी इंडस्ट्री. सेकंडरी म्हणजे तिथं आपण रॉ मटेरियल पासून गुड्स तयार करण्याचा प्रयत्न करतोय, दिस इज सेकंडरी इंडस्ट्री. थोडक्यामध्ये फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवा, जास्त डीप मध्ये जायची गरज नाहीये. हे पहा, इथे तीच दिलंय, सेकंडरी इंडस्ट्री आर दोज दॅट टेक द रॉ मटेरियल प्रोडक्ट प्रोड्यूस बाय द प्रायमरी सेक्टर. म्हणजे तुम्हाला सांगितलं जे रॉ मटेरियल प्रायमरी सेक्टरने प्रोड्यूस केलंय ते सेकंडरी इंडस्ट्रीवाले घेतात अँड प्रोसेस देम इनटू मॅन्युफॅक्चरिंग गुड्स अँड प्रोडक्ट, आणि त्याला प्रोसेस करून त्याचं गुड्स तयार करतात. दिस इज सेकंडरी इंडस्ट्री. त्यानंतर टेरिटरी इंडस्ट्री. आता यामध्ये काय येतं ते सांगतो थोडक्यामध्ये. यामध्ये फक्त इतकंच लक्षात ठेवायचं, सर्व्हिस इंडस्ट्री, ज्यांना मॅन्युफॅक्चरिंग करताय कोणतं ना नेचरपासून कुठली गोष्ट आणतायत, ह्या दोघांना सपोर्ट करण्याचं काम करतात. दिस इज टेरिटरी इंडस्ट्री. म्हणजे सर्व्हिस सेक्टर, टेरिटरीला म्हणतात सर्व्हिस सेक्टर. जे सर्व्हिस सेक्टर असतात त्यांचं माहिती आहे आपल्याला, काहीच प्रोडक्शन नसतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्कूल असेल एखादं, किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असेल, किंवा तुमचं फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्ट असेल,
ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, तुमचं हे दोघांना तुम्ही लिंक करण्याचं काम करताय. या सर्व्हिस सेक्टरमध्ये ज्या इंडस्ट्री येतात ना त्यांना म्हणतात आपण टेरिटरी इंडस्ट्री. ठीक आहे, थर्डपर्यंत कळालं. नंतर 4 क्वार्टनरी इंडस्ट्री. आता यामध्ये लक्षात ठेवायचं, हे तिघही ज्यामध्ये मोडत नाही ती यामध्ये मोडतात. म्हणजेच R&Dच्या इंडस्ट्री असतील, म्हणजे ह्या सर्व्हिस पण देत नाहीये, वेगळंच काहीतरी चालू आहे, यांचं डेव्हलपमेंट करायचं आहे. त्याचबरोबर आणखी यांचे एम आपण म्हणू शकतो, ज्या बेसिकली कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. म्हणजे एक थोडक्यामध्ये सांगतो, R&D आलं किंवा ICT म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आलं किंवा कुठल्याही कन्सल्टन्सी देणारा सर्व्हिस सर्व कशात येतात, क्वार्टनरी इंडस्ट्री. तर बेसिक आहे प्रायमरी म्हणजे ॲग्रिकल्चर वगैरे ज्या फक्त नेचरपासून गोष्टी प्रोव्हाइड करतात. सेकंडरी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जिथं रॉ मटेरियलपासून गुड्स तयार होतात. टेरिटरी म्हणजे इथं सर्व्हिस देतात, म्हणजे स्कूल वगैरे हे टेरिटरी म्हणजे एक्झाम्पल लक्षात ठेवा, इथं ॲग्रिकल्चर वगैरे ते. त्यानंतर सेकंडरीमध्ये गुड्स मॅन्युफॅक्चरिंग ते. नंतर टेरिटरी म्हणजे यामध्ये स्कूल असेल किंवा हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, सर्व्हिस देणाऱ्या गोष्टी. आणि क्वार्टनरी इंडस्ट्री म्हणजे जे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात, म्हणजे ICT असेल किंवा तुमचे कन्सल्टन्सी सर्व्हिस असेल किंवा R&D म्हणजे रिसर्च करतात, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, तेही इन्फॉर्मेशनच प्रोव्हाइड करतात. या सर्व गोष्टी या 4 नंबरच्या इंडस्ट्रीमध्ये येतात. ठीक आहे, हे कळालं. नेक्स्ट आपण पाहूया प्रायमरी इंडस्ट्री. याचे पण बेसिक 2 टाईप आहेत, ते महत्त्वाचे आहेत थोडेसे. ते पहा, फर्स्ट आहे जेनेटिक इंडस्ट्री आणि सेकंड आहे एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. आता यामध्ये जेनेटिक काय येतं हे पहा. यामध्ये जो आपला लाईव्ह स्टॉक असतो, आता तुम्ही कॉमर्सच्या तुम्हाला माहित असेल, लाईव्ह स्टॉक म्हणजे तुमच्या गायी असतील, म्हशी असतील किंवा कुठली बकरी असेल, या गोष्टी जेनेटिक इंडस्ट्रीमध्ये येतात. म्हणजे तुम्ही जर कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री फार्म वगैरे करत असाल, ते सर्व जेनेटिक इंडस्ट्रीमध्ये येतात. ठीक आहे. त्यानंतर एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री, यामध्ये तुम्ही जर जमिनीतून ऑइल वगैरे काढत असाल किंवा खनिज असतात पहा, किंवा खाणी असतात, माइल्स असतात, त्यामधून जे ऑइल वगैरे काढतात ना, ते या इंडस्ट्रीमध्ये येतं. म्हणजे निसर्गाकडूनच आपण घेतोय ही गोष्ट, तरी हे यामध्ये म्हणजे हे प्रायमरीचंच पार्ट आहे दोन्ही पण. पुन्हा लक्षात ठेवा, प्रायमरीचे पार्ट आहे जेनेटिक आणि एक्स्ट्रॅक्टिव्ह. तर जेनेटिकमध्ये आपण निसर्गाकडूनच गोष्ट केली, पोल्ट्री फार्म निसर्गाचाच प्रकार आहे, कोंबडी निसर्गाकडूनच आहे, तिथून आपण पोल्ट्री फार्म खोललाय किंवा डेअरी, हे सर्व गोष्टी जेनेटिकमध्ये. जेनेटिक म्हणजे लाईव्ह स्टॉक, हे लक्षात ठेवा, लाईव्ह स्टॉक सर्व जेनेटिकचा पार्ट आहे. आणि एक्स्ट्रॅक्टिव्ह म्हणजे मायनिंग वगैरे, ते सर्व एक्स्ट्रॅक्टिव्हचा पार्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंडरी इंडस्ट्री आणि त्याचे काही प्रकार. सोपे आहेत, खूप सोपे आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. ते आपल्याला बेसिक माहिती आहे, जे काय करतात, मटेरियलपासून रॉ मटेरियलपासून गुड्स तयार करण्याचं काम करतात. मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आपण आत्ताच पाहिलं होतं. त्यामध्ये 2 प्रकार आहे, एक ॲनालिटिकल इंडस्ट्री आणि त्यानंतर सेकंड आहे सिंथेटिक इंडस्ट्री. आता यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे अशी सोपी आहे पहा, जी ॲनालिटिकल इंडस्ट्री ती काय करते, फॉर एक्झाम्पल एक प्रकारचं रॉ मटेरियल आहे, B प्रकारचं रॉ मटेरियल आहे, C प्रकारचं रॉ मटेरियल आहे, ठीक आहे, आणखी D प्रकारचं रॉ मटेरियल आहे. हे 4-5 रॉ मटेरियल एकत्र करण्याचं हे सिंथेटिक इंडस्ट्रीज असतं. सॉरी, मी आधी ॲनालिटिकल म्हणलं, आधी सिंथेटिकचं सांगतोय. हे 4 रॉ मटेरियल एकत्र करायचं आणि त्याच्यापासून एक प्रोडक्ट करायचं, हे कोणाचं काम आहे, सिंथेटिक इंडस्ट्री. आणि ॲनालिटिकलचं काय, तर एक रॉ मटेरियल घ्यायचं आणि त्याच्यापासून अनेक गोष्टी प्रोड्यूस करायच्या. फॉर एक्झाम्पल मिल्क आहे, मिल्कपासून आपण टी बनवू शकतो, आणखी बऱ्याच गोष्टी मिल्कपासून बनतात. तुम्हाला माहिती आहे, हे ॲनालिटिकल इंडस्ट्रीमध्ये येतं. म्हणजे एक रॉ मटेरियल यूज करून अनेक गोष्टी तयार करायच्या. आणि सिंथेटिक त्याच्या ऑपोजिट, अनेक रॉ मटेरियल यूज करायचं आणि एकच गोष्ट प्रोड्यूस करायची. त्याचं एक्झाम्पल पण दिलं हे पहा. तर ॲनालिटिकलमध्ये त्यांनी दिलंय की पेट्रोल, डिझेल अनेक गोष्टीसाठी यूज केलं जातं हे ॲनालिटिकल. आणि सिंथेटिकमध्ये त्यांचं एक्झाम्पल आहे हे पहा, सिमेंट वगैरे, म्हणजे सिमेंटसाठी केमिकल लागतं, परत दगडांचा भोगा लागतो, अनेक गोष्टी लागतात आणि मग एक प्रकारचं मटेरियल तयार होतं. तर ॲनालिटिकल सिंथेटिकच्या ऑपोजिट. ॲनालिटिकलमध्ये काय सांगितलं मी, की एक रॉ मटेरियल त्यापासून अनेक प्रोडक्ट आपण तयार करतो. आणि सिंथेटिक त्याच्या ऑपोजिट, अनेक रॉ मटेरियल गोळे करायचे आणि त्याच्यापासून एकच प्रोडक्ट तयार करायचं. ठीक आहे. त्यानंतर आता पुढं असेंब्ली इंडस्ट्री. सेकंडरीमध्ये पाहतोय असेंब्ली इंडस्ट्री, शब्दातच आहे, माहिती आपल्याला असेंब्ली म्हणजे काय, अनेक गोष्टी गोळा करायच्या, त्यानं फक्त जॉईन करण्याचं काम करायचं, प्रोडक्शन होत नाही. म्हणजे रेडीमेड पहा, MI कंपनी, MI काय करते, म्हणजे MI मोबाईलची कंपनी, ती काय करते, पूर्णपणे जे मटेरियल चायनाकडून एक्सपोर्ट करते आणि सर्व जे मटेरियल आहे त्यांना इंडियामध्ये एकत्र करून त्यांचं एक असेंब्ली तयार करते आणि एक मोबाईल फोन तयार करते. दिस इज असेंब्ली इंडस्ट्री. ठीक आहे. याचं एक्झाम्पल दिलं आहे पहा. फॉर एक्झाम्पल तुमचं टेलिव्हिजन असेल, म्हणजे TV वगैरे असेल, तुम्ही टीव्हीचे अनेक पार्ट पहा. एका टीव्हीला म्हणजे एक फॉर एक्झाम्पल सॅमसंगचा TV आहे, तर सॅमसंगमध्ये तुम्हाला
काही चायनाचे प्रोडक्ट दिसेल म्हणजे मटेरियल त्याच्या आतलं, काही चायनाचं दिसेल, काही इंडियाचं दिसेल, काही अमेरिकेचं दिसेल, म्हणजे अनेक गोष्टीचं कॉम्बिनेशन करून एक प्रोडक्ट तयार करायचं, स्वतः काही प्रोडक्शन करायचं नाही, त्याला म्हणतो आपण असेंब्ली इंडस्ट्री. ऑलरेडी प्रोडक्ट तयार असतात त्यांना फक्त एकत्र असेंब्ली करायचं आणि त्याच्यापासून एक प्रोडक्ट तयार करायचं, ते असेंब्ली इंडस्ट्री. आणि प्रोसेस इंडस्ट्री म्हणजे काय तर शुगर इंडस्ट्री. लक्षात ठेवा, बेस्ट उदाहरण शुगर इंडस्ट्री किंवा आपलं ड्रग्स इंडस्ट्री म्हणजे गोळ्या औषधे निर्माण करणारी कंपनी. दिस इज प्रोसेस इंडस्ट्री. तिथं जे प्रोडक्ट होते ते कसं होते, अनेक प्रोसेसमधून होते, अनेक त्यांना प्रोसेस पार करावं लागतात, नंतर ते प्रोडक्ट तयार होतं, त्याला म्हणतो आपण प्रोसेस इंडस्ट्री. तर गाईज टोटल आपण आज पाहिलंय बिझनेस एन्व्हायरमेंट म्हणजे काय, त्याचबरोबर इंडस्ट्री म्हणजे काय, इंडस्ट्री नंतर त्या आणि या 4 महत्त्वाचे टाईपचे काही सब टाईप आहेत, त्यामध्ये प्रायमरी इंडस्ट्रीचे आणि सेकंडरी इंडस्ट्रीचे टाईप आपण पाहिले आहेत. तर प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये 2 टाईप पाहिले आपण, त्यानंतर सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये टोटल आपण काही महत्त्वाचे टाईप पाहिले. त्यामध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ते पाहिलं, त्यानंतर असेंब्ली इंडस्ट्री आणि प्रोसेस इंडस्ट्री. टोटल आपण सेकंडरी इंडस्ट्री देखील टोटल 5 टाईप पाहिलेले आहेत. तर गाईज व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका, आणि एखादी कन्सेप्ट कळली नसेल तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी नेक्स्ट लेक्चरमध्ये ती जरूर डिस्कशन करेल. आणि कुठलाही तुमची क्वेरी असेल ती देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका. थँक्यू सो मच.